नमस्कार मैत्रिणींनो, मी कांतास क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये चेन स्टिच शिकलेली आहे. तर आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूयात. तर पुढची स्टेप काय, तर की आपण चेन स्टिचच्या माध्यमातून वेगवेगळे शेप्स कसे काढायचे, कॉर्नर्सला कसा टर्न घ्यायचा, कॉर्नर्स कसे काढायचे, सर्कल कसा काढायचा, हे सगळं आपण पाहणार आहोत. एकतर तुमचे कॉर्नर पण शिकून होतील आणि एकतर तुम्हाला चेन स्टिचची प्रॅक्टिस पण होऊन जाईल. तर मैत्रिणींनो, छोट्या छोट्या टिप्स सहित मी तुम्हाला आज शेप्स कसे काढायचे ते सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मैत्रिणींनो, सर्वप्रथम आपल्याला चेन स्टिचसाठी मी हा जरी थ्रेड घेतलेला आहे. हा 423 नंबरचा आहे, पाहू शकता तुम्ही, हे पहा. तर आता सर्वप्रथम आपण काय करूया, या धाग्याला अशी गाठ मारून घ्यायची. 3-4 वेळा धागा फिरवून गाठ अशी थोडीशी जाड मारायची. जर तुम्ही गाठ छोटी जर मारली तर ती तुम्ही वरती धागा ओढते वेळेस त्याच्यासोबतच येईल. हे पहा, मी अशी गाठ मारून घेतली आहे. तर आता काय करायचं, हे फिंगरमध्ये असं धरून हा हात खाली धरायचा आणि हा धागा असा सुईमध्ये अडकवायचा आणि वरती काढायचं. आणि चेन स्टिच मी शिकवलेली आहे तुम्हाला, तशा प्रकारे चेन स्टिच टाकत हे शेप्सचे आकार काढून घ्यायचे. तर पहा, मी इथे काही शेप्स काढलेले आहेत. हा स्क्वेअर आहे, हा ट्रायंगल आहे, हा सर्कल आहे आणि हा तर पहा. तर आता पहिल्यांदा मी काय करणार आहे की तुम्हाला स्क्वेअर कसा काढायचा, स्क्वेअरचे कॉर्नर सांगते. तर हे पहा, मी या कॉर्नरपासून स्टार्ट केली आहे. कुठल्याही कॉर्नरपासून तुम्ही स्टार्ट करू शकता, पण कॉर्नरला मी कसं करते त्याकडे तुमचं लक्ष असू द्या. हे पहा, हे आता मी इथे सुई ही मी माझ्याकडे ठेवली आहे. तर मी काय करणार आहे, सर्वप्रथम इकडून इकडे असं टर्न घेणार आहे. तर ही सुईचं नोक आता मी या साईडला ठेवणार आहे. हे पहा, अशा प्रकारे. आणि मी धागा सुईच्या टोकामध्ये अडकून असं फिरवून वरती काढलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला या सरळ रेषेवरून चेन स्टिच टाकून घ्यायचे. हे पहा, अशा प्रकारे चेन स्टिच टाकून घ्यायचे. आपण जेव्हा कॉर्नरला येतो जेव्हा आपल्याला हा कॉर्नर पॉईंट दाखवायचा आहे, तेव्हा काय करायचं, जर आपल्याला सरळ इकडे यायचं असेल तर एक चेन स्टिच इकडे वरती टाकायची, म्हणजे इथे कॉर्नरचा पॉईंट दिसतो. आणि मग या साईडला चेन स्टिच टाकायला सुरुवात करायची. हे बघा, असं. हे पहा, मला आता इकडे जाय तर मी सर्वप्रथम काय करणार, या साईडला एक चेन स्टिच टाकून घेणार, मग नंतर इकडे करणार. पाहू शकता तुम्ही. हे पहा, हे पहा. आता मला इकडे जायचे म्हणून मी काय करणार, या साईडला एक चेन स्टिच टाकून घेणार.
आणि हे दोन्ही टोक एकत्र जोडायचे आणि इथं कोपऱ्यावरती गाठ टाकून घ्यायचे. हे पहा, अशा प्रकारे गाठ मारून घ्यायचे. तर आता आपण अशाच प्रकारे ट्रायंगलचा शेप पाहायचा आहे आपल्याला. तर हे पहा, मी इथून स्टार्ट करते. इथून इकडे पण जाऊ शकता असं, किंवा इथून इकडे कोणीकडेही जाऊ, तुम्हाला जसं सोपं पडेल तसं करा. तर मी इथून स्टार्ट करेन, इथून इकडे आणि या प्रकारे जाईल. सेम तशाच प्रकारे कॉर्नर काढायचे आहे. सुरुवातीला धागा वरती काढला, परत इकडे चेन स्टिच टाकून घ्यायचे. तुम्ही चेन स्टिचची प्रॅक्टिस करण्यासाठी वेगवेगळे शेप्स, वेगवेगळे आकार तुम्ही काढू शकता. हे बघा, आता मी कॉर्नरला आले, मला आता इकडे जायचं आहे. तर मी परत काय करणार, याच्या अपोजिट साईडला एक स्टिच करणार, काढणार, मग इकडे नेणार. पाहू शकता. हे पहा, मी परत कॉर्नरला आले. आता इकडे जाण्यासाठी मी काय करणार, परत इकडे एक चेन स्टिचचा टाकून घेणार, मग परत या साईडवरती करणार. अशाने कॉर्नर दिसून येतात. आपला शेप कुठल्या आकाराचा आहे तो स्पष्ट दिसून येतो. पहा, अशा प्रकारे आता मी इथे दोन्ही टोक जोडलेले आहेत आणि इथे मी आता गाठ मारून घेते. हे पहा. तर आता आपण सर्कल पाहणार आहोत. हे पहा, सर्कलचं काही नाही आहे. सर्कलच्या सरळ कडेवरून आपल्याला काय करायचं, चेन स्टिच टाकून घ्यायचं आहे. सर्कलला कॉर्नर नसतात ना, गोल असतं ते. तर यावरून आपण चेन स्टिच टाकून घेऊया. हे पहा, अशा प्रकारे इथे गाठ मारून घेऊयात. तर हे पहा, आता पुढचा आपला आहे हा गोल शेप. इथे फक्त वरतीच कॉर्नर आहे, बाकी सगळं पण आपल्याला सर्कल घेतल्यासारखाच आकार घ्यायचा आहे. पॉईंट याला कुठला पण काढायचा नाही आहे. याच आकारावरून आपण सरळ चेन स्टिच टाकून घेऊया.
हे पहा, अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे शेप्स पण, याच्यापेक्षा दुसरे शेप्स तुम्हाला काढायचे असेल तर तुम्ही काढू शकता. वेगवेगळ्या कुठलाही आकार तुम्ही काढू शकता. आणि असे आकार काढून तुम्ही त्याच्यावरती चेन स्टिच टाकली तर तुमची चेन स्टिचची खूप प्रॅक्टिस होईल आणि तुमचा हात साफ होऊन जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर आपली आरी वर्कमध्ये चेन स्टिच खूप महत्त्वाची असते, कारण की जेव्हा आपण बीड्सचं वगैरे काम करतो तेव्हा पण आपल्याला चेन स्टिच टाकतच बीड्स टाकावे लागणार आहेत. त्यामुळं चेन स्टिचची खूप प्रॅक्टिस करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.